राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बिनविरोध निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचा विरोधात आक्रमक पवित्रा। ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या त्या ठिकाणी पुन्हा निवडणुका घ्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं निवडणूक आयोगाला पत्र। नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पक्षप्रवेश संपन्न। माजी आमदार नितीन भोसले यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 16 मधील अपक्ष उमेदवार माणिक पाटील यांना ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा। माणिक पाटील यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांचा बाईकवरून प्रचार। कपाळावर चंद्रकोर, काळा गॉगल चढवून चक्क बाईकवरून रुपाली पाटील यांचा प्रचार। अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय। अग्निवीरांचा पोलीस, वन विभाग, अग्निशमन दल, राज्य राखीव पोलीस दलात समावेश करण्याचा विचार। रायगडच्या खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला 12 दिवस पूर्ण, मात्र अजूनही मुख्य सूत्रधार संशयित राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांना अटक का केली नाही, कुटुंबियांचा सवाल। बीडच्या अंकुशनगर भागात खड्डा खोदणाऱ्या मजुरावर गोळीबार। निशाणा चुकल्यानं धारदार शस्त्रानं हत्या, आरोपी फरार। रायगडच्या श्रीवर्धन इथे आदगाव कोळीवाडा परिसरात वणव्यात मुरलीधर दोडकुलकर यांची बोट जळून खाक। रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती ही मच्छीमारी बोट। पंढरपुरात विठ्ठलाच्या मूर्तीला वज्रलेप करण्यासाठी परवानगी। राज्याच्या विधी आणि न्याय विभागाकडून परवानगी। येत्या 4 दिवसात वज्रलेपनाची तारीख निश्चित होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।